जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींचा कारभार सध्या गंभीर प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडला आहे. विकासाच्या नावाखाली भोंगळ कारभार, उघड भ्रष्टाचार आणि प्रशासनाचा जाणून बुजून कानाडोळा होत असल्याच्या आरोपांमुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. नेमकं काय घडतंय जामनेर तालुक्यात, पाहूया हा सविस्तर आढावा. जामनेर तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायतीतील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने चौकशी समिती नेमली खरी, मात्र महिनोन उलटून गेले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे चौकशी ही केवळ दिखावा तर नाही ना, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. सुनसगाव पुरतेच हे प्रकरण मर्यादित नाही. कळमसरा, भागदरा, केकत निंभोरा, टाकरखेडा, नेरी यांसह जामनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्येही असाच भोंगळ कारभार सुरू असल्याची चर्चा आहे. कामात पारदर्शकतेचा अभाव, निधीचा गैरवापर आणि हे भ्रष्टाचार विषय का तुम्ही यांच्यासोबत मिळले आमच्या तुमची समिती येऊ नाही शकत. तुम्ही तसंच गृहीत धरलं. मी डायरेक्ट म्हणतो ना सर, आता आम्ही इथून आहे ना तुमच्या सोबत पंचायत समितीला येणार आहे. हा आणि त्यांचा ना आम्हाला रजिस्टरमध्ये नोंद पाहिजे. इथे ठेवा ओपन करा सर. सर्वप्रथम आम्ही 29/9/2025 रोजी ग्रामपंचायतकडे RTIचा आम्ही दाखल केला. RTI माहिती अधिकार टाकला. त्यानंतर आम्ही त्यांनी पहिल्या याच्यामध्ये आम्हाला अपूर्ण पानं दिले, 150 किंवा जवळपास पानं दिले. त्यानंतर 350 पानं त्यांच्याकडे बाकी होती. त्यानंतर आम्ही दुसरी अपील केली एका महिन्याने परत. त्या दुसऱ्या अपीलमध्ये त्यांनी BDO साहेबांनी त्यांना हे दिलं की तुम्ही ते दुसरे उर्वरित जे पाने त्यांना द्या आम्हाला, आणि त्यात पण त्यांनी कुठले आम्हाला ते उर्वरित पानं दिलं नाही. आणि तिसऱ्या अपीलमध्ये आम्ही परत तिसरी अपील केली. तिसऱ्या अपीलमध्ये त्यांना सांगितलं की जे उर्वरित पाने त्यांच्याकडनं खर्च घेऊन, जे झेरॉक्सचे आहेत तो खर्च घेऊन त्यांना ते उर्वरित डॉक्युमेंट जे आहेत, बिलं वगैरे जे ठराव आहेत ते त्यांना द्या. त्यांनी तिसराही याच्यामध्ये आम्हाला कुठले डॉक्युमेंट दिले नाही. आणि नंतर सगळ्यात शेवटी आम्हाला आता 29/12 रोजी त्यांनी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करायला त्यांनी आम्हाला एक लेटर दिलं आहे. आम्ही ह्या तारखेनुसार 2 दिवसाची तारीख दिली त्यांना 29/12ची. 29/12पर्यंत त्यांनी जर डॉक्युमेंट नाही दिले तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं. लेखी अर्ज त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्यांनी ग्रामसेवकांनी आम्हाला म्हणजे ग्रामसेवकांनी लिहून दिलं आहे, पण तरी अजून त्यांच्यावर कुठलीच कायदेशीर कारवाई त्यांनी केलेली नाही. त्यानंतर आम्ही एक मागणी केली स्वतःहून. RTIनुसार आमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल होते, ऑनलाईन जे आम्ही होते ते प्रिंट काढून आम्ही त्यांच्याकडे ऑनलाईन म्हणजे समिती गठन करायची मागणी केली. तर ती समिती आज गावात आली, पण त्या समितीमध्ये फक्त 2च अधिकारी आले. 7 ते 8 लोकांची समिती होती, त्यात फक्त 2च अधिकारी आले, KP काळे आणि YV काळे. 2च अधिकारी ते फक्त इथे आले. आणि त्यानंतर म्हणजे आज त्यांनी पूर्ण जे आम्ही जे 22-23 मुद्दे आमचे मांडलेले होते की त्या आम्हाला असं वाटत होतं की त्या मुद्द्यांमध्ये भ्रष्टाचार आहे, तर त्यांनी पूर्ण सखोल चौकशी न करता ती समिती आता आज परत गेली. त्यांनी आम्हाला परत पुढची तारीख ते आज देणार आहेत ते. आणि उर्वरित जे अधिकारी आमच्याशी मागणी की उर्वरित जे अधिकारी त्या गैरहजर होते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. आज जी समिती होती आलेली त्यात फक्त 2च अधिकारी आले होते, KP काळे आणि YV काळे. यांनी फक्त कोणतेही कारण म्हणजे त्यांच्याजवळ व्हॅलिड कारण नव्हतं. त्यांनी फक्त एक कारण द्या उत्तर दिलं आहे आणि आमचे जे आहे ते पुढे ढकलले, कार्यक्रम पुढे ढकलला त्यांनी. सदरील जे समितीमध्ये सदरील जे गैरहजर सदस्य होते ते त्यांच्यावर आम्हाला साहेबांनी सांगितलं, लिहून दिलं आहे की यांच्यावर आम्ही शिस्तभंगाची कारवाई करू. पण जर येत्या 2 दिवसामध्ये त्यांनी आजची आम्हाला तारीख दिली संध्याकाळी 4 वाजेपर्यंत की आम्ही आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू. जर त्यांनी आज कारवाई नाही केली ते येत्या 2 दिवसामध्ये माझं संपूर्ण गाव, युवक आणि महिला आम्ही पंचायत समितीसमोर आंदोलन करू.